नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत खमंग आणि गावाकडच्या चवीची सुकट. तर चला तर मग आज आपण झणझणीत अशी सुकट बनवूया. तर पहा, सुकट बनवण्याच्या आधी तिला छान एका कढईमध्ये खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. छान मंद गॅसवरती 5 मिनटं सुकट तेलामध्ये छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आज आपण या सुकटमध्ये कांदा टोमॅटो वगैरे काही टाकणार नाही, तर फक्त लाल मिरची लसूण आणि कढीपत्त्यामध्ये छान कुरकुरीत अशी सुकट बनवणार आहोत. तर पहा, सुकट छान तेलामध्ये कुरकुरीत झालेली आहे. तिला कढईतून काढून वगैरे घेते आणि नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल वगैरे टाकून त्याच्यामध्ये थोडीशी जिरी वगैरे टाकते. जिरी तडतडली की नंतर त्याच्यावरतून थोडंसं लसूण आणि कढीपत्ता वगैरे टाकून देते. कोणत्याही प्रकारचा मसाला न वापरता फक्त लाल तिखट टाकलं तरीसुद्धा आपली सुकट ही गावाकडच्या प्रमाणे छान तिखट आणि झणझणीत होते. तर लसूण टाकल्यानंतर थोडासा त्याला लालसर होऊन देते आणि वरतून कढीपत्ता वगैरे टाकला की छान 2 मिनटं हलवून वगैरे देते. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि वरतून लाल तिखट वगैरे टाकते आणि नंतर मग वरतून सुकट टाकून छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं कढईमध्ये मंद गॅसवरतीच सुकट कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मसाल्यामध्ये तिला शिजवून घ्यायची आहे. तर सुकटला शिजण्याची वगैरे जास्त गरज लागत नाही. फक्त ती कढईमध्ये थोडा वेळ ठेवून कुरकुरीत होईपर्यंत तिला हलवत राहायचं. तर वरतून छान कोथिंबीर वगैरे टाकली आणि आपली गावाकडच्या प्रमाणे छान झणझणीत अशी सुकट वगैरे तयार आहे. तर आजच्या या भाजीमध्ये आपण कांदा टोमॅटो आणि वेगळ्या कोणत्याही प्रकारचा मसाला घातलेला नाही, फक्त लसूण, जिरी, कढीपत्ता आणि लाल तिखट टाकलेला आहे. तर आपली छान अशी झणझणीत सुकट तयार आहे.